बुधवार 24 जुलै 2024च्या बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. खरं सांगायचं म्हणजे आर्थिक वर्ष 2024-25 सालासाठीचा अर्थसंकल्प कालच आपल्या संसदेला सादर झालाय. या अर्थसंकल्पाचे नेमके आपल्या गुंतवणूक क्षेत्रावरती काय परिणाम होतील याविषयीचा एक सविस्तर व्हिडिओ अर्थसंकल्प म्हणूनही आणि अर्थसंकल्पानंतरची गुंतवणूक म्हणूनही येणाऱ्या काळामध्ये मी बाजार गप्पांमध्ये किंवा त्याच्याही वेगळ्या भागा स्वरूपामध्ये नक्की घेईनच. आज मात्र अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवरती आपल्या देशाच्या शेअर बाजारामध्ये याच्या आधी झालेले परिणाम याचा विचार जरूर करण्याजोगा आहे. विशेषतः गेल्या 10 वर्षांचा विचार करायचा झाला तर लक्षात येणारी गोष्ट अशी आहे की आपल्या देशामध्ये शेअर बाजारामध्ये एरवीही आणि तशाही घडामोडी फार मोठ्या प्रमाणावरती होत असतात. याचं एक अत्यंत महत्वाचं कारण म्हणजे खरं म्हणजे ही सार्वकालिकता आहे. शेअर बाजाराविषयी नेहमीच असं म्हणलं जातं की शेअर बाजाराविषयी निश्चितपणानं सांगता येण्याजोगी एकमेव गोष्ट म्हणजे शेअर बाजारात काहीही निश्चित नसतं. आणि त्या जोरावरती सततच शेअर बाजारामध्ये घडामोडी या घडत असतात. गेल्या 40 वर्षांचा माझा जो काही भारतीय शेअर बाजाराचा अनुभव आहे त्याच्यानुसार मी नेहमी अनेकदा माझ्या भाषणांमध्ये, लेखांमध्ये, पुस्तकांमध्ये, माझ्या ऑनलाईन इन्व्हेस्टमेंट ट्रेनिंग सेशन्समध्ये गमतीने म्हणत असतो की अर्थसंकल्प सादर झाला की पहिले 6 महिने अर्थसंकल्प असा आहे असं कारण देत शेअर बाजारात घडामोडी घडतात आणि वर्षाचे उरलेले 6 महिने येणारा अर्थसंकल्प कदाचित असा असू शकेल म्हणून शेअर बाजारामध्ये घडामोडी घडतात. हे एक सार्वकालिक किंवा सर्वसाधारण विधान म्हणून करायचं झालं तर गोष्ट खरी, पण जसं शेअर बाजारातलं स्वरूप आणि प्रमाण आणि तीव्रता, वेग, आवेग आणि प्रवेग हे सतत बदलत असतात तशी याच्याही समीकरणामध्ये, मांडणीमध्ये कुठेतरी आता बदल व्हायला लागले आहेत. कारण आता आपल्या देशामध्ये मोदी सरकारच्या पंतप्रधान पदाचा 3रा कालखंड सुरू झालाय. याच्या आधीच्या 2 कालखंडाचा म्हणजे 10 वर्षाच्या कालाचा जर विचार करायचा झाला तर एक गोष्ट लक्षात अशी येते की अर्थसंकल्पाकडे बघण्याची मोदी सरकारची त्याची स्वतःची अशी एक विशिष्ट घोषणा आणि धारणा आहे. पूर्वी आपल्या देशामध्ये सर्वसाधारणपणे सगळ्या महत्वाच्या आर्थिक घोषणा किंवा धोरणं यांची वाच्यता ही केंद्रीय अर्थसंकल्पाच्या भाषणांमध्ये व्हायची. 2014 नंतरच्या काळामध्ये याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती फरक झालाय. जणू काही घड्याळाचा लोलक किंवा लंबक एका पूर्णपणाने दुसऱ्या टोकाला गेलाय. अनेकदा आपल्या असं लक्षात येतं की 2014 नंतरच्या काळामध्ये सगळ्या महत्वाच्या आर्थिक घोषणा या बहुतांश वेळेला अर्थसंकल्पीय भाषणाच्या बाहेर राहिली आहेत. आणि मग ते जीएसटी असू दे, ती डिमॉनिटायझेशन असू दे, यांच्या घोषणा या अर्थसंकल्पीय भाषणात झालेल्या नाहीत. याच्या मागे 2 कारणं असू शकतात. एक म्हणजे एकंदरीतच आधीच्या काळात असल्यापेक्षा सुद्धा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा जागतिक अर्थव्यवस्थेशी असलेला संबंध हा जास्त जवळचा आणि जास्त खोलवर असा झालाय. आणि एकंदरीतच जागतिक अर्थकारण करोनाच्या आधीही आणि नंतरही ज्या वेगानं बदलत गेलं त्याच्या जोरावरती अशा प्रत्येक महत्वाच्या घोषणेसाठी पुढचा अर्थसंकल्प येईपर्यंत थांबणं हे कदाचित आत्मघाताचं लक्षण ठरलं असतं. आणि त्यातही आपल्या देशाचा गेल्या कित्येक वर्षांमधल्या अर्थव्यवस्थेचं स्वरूप हे आधी कृषी क्षेत्राकडनं उद्योग क्षेत्राकडे आणि विशेषतः 1990च्या दशकापासून आजपर्यंत हे सेवा क्षेत्राच्या प्राधान्याकडे किंवा सर्व्हिस सेक्टर प्रॉमिनन्सकडे गेलेला आहे. आणि मुळातच सेवा क्षेत्राच्या प्रॉडक्टचा किंवा फायनल प्रॉडक्टचा अस्तित्वकाल किंवा शेल्फ लाईफ हा अत्यंत अल्पकालीन असतो. मग अशा अल्पकालीन धोरणासाठी किंवा अस्तित्वासाठी अर्थसंकल्पापर्यंत थांबणं ही कल्पना फार वेडगळपणाची जरी नाही तरी फारशी व्यवहार्य ठरणार नाही हेही त्याच्या मागचं कारण असू शकतं. त्यातही करोनासारख्या आजारानंतर किंवा एकंदरीतच सध्या सुरू असलेल्या जगातल्या 5 युद्धसदृश परिस्थितीमध्ये याचा वेळच्या वेळी निर्णय घ्यावा लागतो. आणि मग आपल्या असं लक्षात येतं की तेल, कोळसा, सोनं ह्या 3 गोष्टी अशा आहेत की आपल्या देशाला आयाती वाचून पर्याय राहत नाही. आणि अनेकदा ही आयात जागतिक बाजारामध्ये या वस्तूंचे भाव नेमके कसे आणि किती आहेत याच्यापेक्षा सुद्धा आपल्या देशाची अर्थव्यवस्था म्हणून त्याची गरज कशी, किती आणि कितपत तीव्रतम आहे याच्यावरती ती अवलंबून असतात.
मग अशा वेळेला रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवरती, कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती, त्याच्यामध्ये असलेल्या त्या मालाच्या वाहतुकीच्या निर्णयांमध्ये जसजसे फरक पडत गेले, तसतसं आपल्याला काही ऑइल प्रोड्युसिंग किंवा एक्सपोर्टिंग कंट्रीज, ओपेक तेलजन्य प्रदेशांकडे आपल्याला अडचण होती अशातला भाग नाही, पण तिथनं तेलाची आयात करणं, त्याच्यामधल्या सातत्याविषयी प्रश्न निर्माण झाले, त्याला लागणाऱ्या काळाविषयी प्रश्न निर्माण झाले, त्यातनं वाहतूक खर्च आणि अनिश्चितता वाढायला लागली. याची किंमत मोजणं आपल्या अर्थव्यवस्थेला शक्य नव्हतं. विशेषतः करोनाचा मारा फार तीव्रतम होत असताना तर नव्हतं. मग याच्यावरती रशियाकडनं तेलाची आयात करणं हा केवळ परराष्ट्र धोरणाचा मास्टर स्ट्रोक होता अशातला भाग नाही, ती आपल्या अर्थकारणाचीही अत्यावश्यकता होती. आणि मग पुढच्या स्थेच मागचा शहाणा असं म्हणतात म्हणून असेल, किंवा आधीच्या अनुभवातनं घेतलेलं शहाणपण, दूध गरम लागलं की ताकही फुंकरून पितो असं असेल, तशाही पद्धतीनं रशियानं अमेरिकी डॉलरचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये उपयोग करण्यावरती अमेरिकेनं निर्बंध घातल्यामुळे त्याचा आपण पुरेपूर फायदा उठवत रशियाला असं सांगितलं की आम्ही डॉलरमध्ये पैसे देत नाही, तुम्ही आमच्या बंदरामध्ये तेल आणून देणं सोयीचं जाईल. या तेलाचे पैसे कधी भारतीय रुपयामध्ये, कधी भारतीय वस्तूंमध्ये, कधी भारतीय सेवांमध्ये देऊ. असे सगळे महत्वाचे निर्णय पुढचा अर्थसंकल्प येईपर्यंत थांबणं हे शक्य नव्हतं. आणि यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये जो एक अत्यंत महत्वाचा घटक होता, तो खरं सांगायचं म्हणजे राष्ट्रीय अस्मितेचा प्रश्न आहे असं एका मर्यादित अर्थानं म्हणता येईल. आणि त्याच्यासाठी वेळ साधणं महत्वाचं होतं, अर्थसंकल्पापर्यंत थांबणं हे नव्हे. अर्थात त्याचा उल्लेख हा अर्थसंकल्पीय भाषणात येईल न येईल ही गोष्ट वेगळी, परंतु 1990च्या दशकाच्या सुरुवातीला बँक ऑफ इंग्लंडकडे आपण तारण ठेवलेलं सोनं हे आपण आता ते घेतलं. त्याची चर्चा आपल्या देशाच्या प्रसारमाध्यमांमध्ये जरी झाली नाही तरी चीनलाही त्याचं अनुकरण करावंसं वाटलं. साहजिकच याचा फार मोठा परिणाम आपल्या देशांतर्गत सोन्याच्या भावांवरती, पर्यायानं व्याजदरावरती, निदान आयातीच्या खर्चावरती होणार आहे. ही अर्थसंकल्पाला निर्माण केलेली पार्श्वभूमी असली, अर्थसंकल्पीय घोषणा नसली तरी सुद्धा त्याचे परिणाम हे शेअर बाजारावरती आणि गुंतवणूक क्षेत्रावरती होणार आहेत. आणि मग याची जेव्हा गणित, समीकरण आणि ताळेबंद मांडले जातील त्यावेळेला या आर्थिक घटनांमध्ये असलेली गणित ही बदलतील. भारत आणि रशिया, भारत आणि इंग्लंड, भारत आणि अमेरिका याच्या विस्तृत आणि बदलत्या संबंधांची चर्चा माझ्या याच चॅनलवरच्या दुसऱ्या एका व्हिडिओत केलेली असल्यामुळे, आणि तीही अगदी अलीकडच्या काळात केलेली असल्यामुळे मी त्याच्याबाबत फारशी चर्चा इथे करत नाही. पण एक गोष्ट नक्की की पाकिस्तान सारखा देश ज्या पद्धतीनं त्याच्या अर्थव्यवस्थेबद्दल पावलं उचलतोय आणि त्याच्याकरता भारत विरोधाचे जे नारे तिथे दिले जात आहेत, अशा वेळेला संरक्षण, तेल, कोळसा, सोनं याच्या बरोबरीनं काही इतर लष्करी खर्चांची, काही इतर मुलकी खर्चांची याचीही गणितं बदलतील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून ज्या पद्धतीच्या निर्यात वृद्धीची लक्षणं ही गणित मांडली गेली आहेत, त्याचा क्षेत्रनिहाय, कंपनीनिहाय विचार मी अर्थसंकल्पानंतरची गुंतवणूक या माझ्या व्हिडिओमध्ये नक्की करेन. या संबंधातला 28 जुलैला माझा अर्थसंकल्पानंतरची गुंतवणूक या विषयाचा सविस्तर 2 तासाचा पेड इन्व्हेस्टमेंट ट्रेनिंग प्रोग्राम होणार आहे. त्याचाही जरूर लाभ घ्या. आणि अशा अनेक अँगलमधनं अर्थसंकल्प आणि अर्थसंकल्पानंतरची गुंतवणूक या दोन्ही विषयाचा विचार येत्या काही दिवसातच अत्यंत सविस्तरपणाने बाजार गप्पांच्याही पलीकडच्या व्हिडिओतनं करण्याचा माझा विचार आहे. त्याच्याकडेही जरूर प्रतिसाद द्या. मनपूर्वक धन्यवाद.